बोटचं बी आतमध्ये बोट. तर दादा पप्पा काढते तिकीट. त्या गार्डनचं पहिलं ब्लॉग आहे आपलं. काय आलं पुढे जांभळं. हा ये ना. हा तर गाईज फर्स्ट टाइम आता आतमध्ये करतोय आम्ही एंटर. चला ना. ऐकून लय भारी आहे. सिद्धार्थ गार्डन पेक्षा रे भारी आहे ना. नाही चालू आहे लय भारी त्याच्यापेक्षा. ते सिद्धार्थ गार्डन लय भारी पाहिलं. आता पाहू वाटत नाही ते कशात. एका बोट दिसत नाही त्याच्यात. पाहू ना आपण त्याच्यात काय. विहीर आहे जुनी विहीर असेल तिला काय. मस्त गार्डन आहे लय. हे का झाडं लावलेली आहे. आंब्याचं काय कोणी फक्त आपण येईल. पाऊस पडल्यावर भारी वाटतं असं नाही जाय. शांत शांत गार्डन आहे बोलतो ती. राहते ना लयच भारी गार्डन आहे. यांचे फोटो काढणं चालते गाईस. कुठे माशी थांब ब्लॉक मध्ये घेऊ दे तिला. काय पण तू काय म्हण इथं क्लॅरिटी लय भारी येते. आपण मोरेश्वर स्वामीचं काहीतरी आहे तिथं. लय मस्त गार्डन आहे. फक्त दिदी नाही आपले आता तिला वाटत असेल ब्लॉग पाहून म्हणून लय भारी जागा होती. ब्लॉग मध्ये ऐकणार आहे ती. ब्लॉग मध्ये ऐकणार आहे ती. त्या फोनला आपण याच्यात शूट करू. इथं पण किती भारी गार्डन थंडगार वाटते इथं. इथं काय करेल आतूर मोरेश्वर आहे. मला वाटलं त्यांनी तर काय आता दीदीला व्हिडिओ कॉल लावलेला आहे. काय म्हणते उचलला का दीदी. एक मिनिट दाखव. तर काय आता दीदीला बोलते काय रिॲक्शन तोंडावरती. कसं गार्डन आहे ब्लॉग मध्ये. ओळख आम्ही कुठे ओळख कुठे 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 आम्ही तू डायरेक्ट आता ब्लॉग मध्येच पाय. तुला वाटतं असं ना आता सोमवारी येत होत त्यांना थांबल काय झालं. ती छोटी लेकराला खेळायला. लाल लाल माती. सुनसान सगळीकडे का. तर गाईज हे बघा नेहरू गार्डन काही छान आहे. आणि फोन केलं फक्त तिलाच नाही
या बाजूने आमची दीदी आमच्या ब्लॉग मध्ये नाहीये. उद्या येणारच आहे ना ती. हा उद्या येणार आहे. ती आल्यावर बी आम्ही या गार्डन मध्ये डबल येऊ. पण आता संध्याकाळ इतकं भारी वाटतं ना या गार्डन मध्ये फिरायला. किती वाजले? आमच्या मागे ट्रेन आहे, इथं ये जहाज बी ना. 4:15 वाजलेले. हा जहाज पण आहे, ती बोट मध्ये हा आपण तर मग बसतो. आम्ही विचार केला आम्ही बसू नये तर मग पहिलं तर आम्ही हिंडतोय. लाल कलरची माहिती बोटला पण भारी लागलं, पायदळ मारावं लागतं. एकदम भारी बोर्ड आहे. आणि बघा आमच्या मागे ट्रेनची पट्टी बी आहे खेळायला खेळायला. कुठून तिकडं उन्हात कुठं चालली? 4:45 वाजू राहिले. वाजू तर काय आता आलाय दीदीचा कॉल. त्या पण ट्रेन आली ट्रेन आली. तू तर नाही बघू शकत ना गाईस, ट्रेन आली. व्हिडिओ कॉल करायचा का दीदी? मस्त गार्डन आहे. आवाज येतोय का? थांब मी तुला व्हिडिओ करतो. आला का व्हिडिओ कॉल? परिसर दाखवती काय? कुठे आंबे? हा लय वास इथं. मम्मीला ऐकून ऐकून येते. काय म्हणते तू आल्या त्याच्यावर उगलेलं हे झाड, पिंपळाचं झाड. काय मग बसून बरं यार तिकीट भरायची गरज नाही पडली दोघांना. बसायचे. दिदे आपले चेहरे क्लिअर दिसत असते नाही आणलं का? नाही उद्या ये ना मग. कुठं न्यायचं तिला? ती कशी उद्या पाहते? नेऊ तुला. उद्या आल्यावर आता आम्ही काढलेलं तिकीट आणि आम्ही बसणार आहे ट्रेनमध्ये. चला ट्रेनमध्ये. चलो मी मागं बसतो या. चला कट केला ना? तर आम्ही खातो आईस्क्रीम. मग बाबा बसले तिकडे जाऊन. अरे इकडे सांगायला आले नाही. क्लॅरिटी तर आहे पण या फोनला कोणी बसलंच नाही त्या बोटमध्ये. किती तिकडे बोट? हा लय मजा आली असती ब्लॉग घ्यायला. लोक पाठी मागून नळवाडी किती भारी वाटतं. हा कुठं चालली? सगळ्या आपण बसलेलो इथं. तिथं कोणता ब्लॉगर आलेला आहे. फक्त बोटमध्ये नाही बसलो. पुढं काही ना काही शूट चालू आहे. हे लक्ष्मी माता मंदिर लय छोटं आहे. लहानपणी यायची लहानपणी यायची नाही. कुत्रेच वाटतं बाबा. लगेच पळून घेऊ आपण. कुत्रा मागे लागलं तर